नमस्कार सर्व भक्तभाविकांना. आमची मुलाखतीची नाही आहे, ॲक्च्युली आम्ही जे आपण गुरुमार्गामध्ये जसं आपल्या गुरुंनी सांगितलं की आपल्या श्रमामधला एक वाटा इतरांसाठी पण असतो, ते त्यांचं तुम्ही ऐकून जे इथे मदत करता ती मदत आम्ही इतरांकडे म्हणजे जे सेवाभावी संस्था आहे त्यांच्याकडे कशी पोहोचवतो याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. कारण जेणेकरून तुम्ही नुसते पैसे देता पण त्या पैशांचा विनियोग कसा होतो पुढे हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मुद्दाम जिथे जिथे आम्ही ज्या ज्या संस्थांना भेटी देऊन आलो आहे त्या संस्थेची माहिती थोडी सांगणार, जेणेकरून तुम्हाला थोडं समाधान वाटलं पाहिजे की आपण दिलेले जे धन आहे ते योग्य ठिकाणी जाते. येते ना, ऐकू येते ना? आता सांगायचं म्हणजे ओंकार चाचा 2006 साली आनंदवन ही जी पहिली संस्था आहे, आनंदवन ही जी पहिली संस्था आम्ही तिथे गेलो होतो, ती त्याच्याशी कसं जोडले गेले ते 2006 साली साधारण एका पेपरमध्ये कटिंग आलं होतं, न्यूज आली होती की आनंदवन जे आहे त्याला मदतीची गरज आहे आणि त्यांना मदत करावी आणि कॉन्टॅक्ट नंबर होता खाली श्री रमेश कोचोलिया आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा होता. तर ते कसं आहे की दादांच्या मार्गात राहून माझ्या वडिलांना देखील म्हणजे ओंकार चाचांना देखील इतरांना मदत करायची ती शिकवण मिळाली होती दादांकडून. त्याच्यामुळे ते कटिंग बघितल्यानंतर, न्यूज बघितल्यानंतर ओंकार चाचांनी त्या रमेशभाई कचोलिया जे आहे त्यांना संपर्क साधला. त्याच्यानंतर एक दोन मीटिंग त्यांच्या जे ते बिझनेसमॅन आहे, म्हणजे रमेशभाई कचोलिया आता साधारण 90 पार केलेली व्यक्ती आहे ती. त्यावेळेला म्हणजे कोविडच्या पूर्वी ती 40 संस्था ते स्वतः जाऊन त्यांनी बघितलेल्या आहेत रमेशभाई कचोलियांनी, आणि प्रत्येकाला स्वतःची पर्सनल मदत केलेली आहे. आणि ती संस्था त्या मदतीवर कशी काम करते, फसवते का जेन्युइनली निस्वार्थीपणे काम करते हे बघते. आणि त्याच्यानंतर मग ती बाकीच्या जे ग्रुप आहे कॅरिंग फ्रेंड्स ऑफ मुंबई म्हणून एक अशा दुसऱ्यांना हेल्प करणारी जी माणसं आहेत त्यांचा ग्रुप आहे, त्यांना मग ते सांगणार की बाबा ह्या संस्थेला खरी गरज आहे, हे काम चांगलं करतायत आणि त्यांना तुम्ही मदत करा. त्याच्यासाठी कोविड पूर्वी त्यांनी जवळपास 40 संस्था आहेत त्यातील निवडक संस्था मुंबईत बोलवून, त्यांच्या जे प्रमुख आहेत त्यांना मुंबईत बोलवून त्यांची मीटिंग म्हणजे माटुंग्याला एक हॉल आहे, असे विविध ठिकाणी हॉल घेऊन श्री कचोलिया हे स्वतः खर्च करून इतरांना त्या याच्यामध्ये म्हणजे जेवण वगैरे असं गेट टुगेदर असं असायचं आणि ते त्यांना बोलून म्हणजे त्यांच्या कार्याची जी रूपरेषा आहे ती इतरांपर्यंत पोहोचवायला सांगायची त्या संस्था प्रमुखाला. मग असं करून आम्ही ते अटेंड करायला लागलो चाचा असताना. आणि ते अटेंड करता करता एकदा आनंदवनच्या ह्याला पण गेलो होतो, डॉक्टर विकास आमटे आले होते तिथेही आम्ही गेलो होतो. तर त्यांचं ऐकल्यानंतर चाचांना फार बरं वाटलं की बाबा ही व्यक्ती, आणि तसं पाठ्यपुस्तकामध्ये बाबा आमटेंचे हे धडे आहेत होते म्हणजे त्यावेळेला, तर ते बाबा आमटेंना भेटायचं आहे, तो योगी आहे म्हणून त्यांनी त्यावेळेला मदत जाऊन भेटूया आपण म्हणून 2006 साली मग त्यांना आमची अरेंजमेंट केली की आनंदवनला आम्ही जाऊ. तर आम्ही फ्लाईटने गेलो, तिथे पूर्ण आमची व्यवस्था केली गेली. आता काय कसं झालं की जे आपण आता थोडंसं ह्याच्यातून म्हणजे जे आपण दुसऱ्यांना मदत करतो हे गुरुंशी कसं जोडलेलं आहे. गुरु आपले जे वंदनीय दादा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरु वाक्य हे ब्रह्मवाक्य असतं.
म्हणजे ते दॅट इज शुअर शॉट 100% ते कधी ना कधी खरं होणार. मागे दादांनी सांगितलं होतं की हे जे साई स्मृती आहे ते जी शिळा आहे ती दादांनी त्यावेळी बनवून घेतली होती आणि त्याच्या खाली जे श्रीफळ आणि शाल जे काही साहित्य दिलं होतं ते त्याच्या खाली ती तरतूद ही वास्तू व्हायच्या कितीतरी वर्ष अगोदर चाचांनी म्हणजे दादांनी ती तरतूद करून ठेवली होती आणि मग ही वास्तू झाल्यानंतर इथे त्यांनी जमिनीमध्ये ती धारण करून दिली शक्ती. आता जे म्हणजे आणि त्याच्यानंतर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की साई द्वारकामाई, साई धाम आणि साई स्मृती. त्यावेळेला साई स्मृती म्हणजे चाचांना कळलं नाही की साई स्मृती का म्हटलेलं आहे. जेव्हा दादा निराकार अवस्थेत गेले त्यानंतर दीपक बांद्राची जी जागा होती ती काही कारणांनी सरेंडर करावी लागली. त्यावेळेला दीपक दादांनी विचारले अरे तुझी जागा आहे का, तर चाचांनी सांगितलं हो आहे म्हणून. त्यावेळेला इथे स्थलांतरित झालं. म्हणजे त्यावेळेला चाचांना कळलं की साई स्मृती का म्हणतात. स्मृती ही गुरु गेल्यानंतरची होणारी हे आहे. आणि दादा इथे फिरून गेले होते, ते सगळी तुम्हाला स्टोरी माहितीच असेल त्यावेळेची. आता हे ब्रह्मवाक्य हे गुरुंनी सांगितलेलं म्हणजे ती गुरु जे आहेत ते परमार्थाचे काय म्हणतात ते हायेस्ट लेवल जे आहेत ते गुरु आहेत. आता ते गुरु म्हणून त्यांचं ब्रह्मवाक्य. आता जन्म जो होतो माणसाचा तो जीवाचा जो जन्म होता आपणचा तो कर्मपरत्वे होतो. म्हणजे काही कर्म असतं आपण ते घेऊन येतो ठरवलेलं की आयुष्य कसं व्यतीत करायचं तो कर्म घेऊन येतो आणि त्याचा जन्म होतो. आणि दुसरा कार्य परतोय म्हणजे एखादा जीव असतो तो गुरुमार्गात असतो गेल्या जन्मात त्याला गुरु आज्ञा होते की बाबा तू जाऊन खाली कार्य करायचे. त्यावेळेला त्याचा जो जन्म होतो तो कार्य परतोय होतो. कळलं सगळ्यांना. जो कार्य परतोय जन्म होतो तो फक्त इतरांचं कार्य करण्यासाठी होतो. आता त्याच्यामध्ये हे जे सत्पुरुष आहेत म्हणजे नीड नॉट बी ते त्यांनी देव केलं पाहिजे, गुरु स्वतःला गुरु म्हणावलं पाहिजे हे नाही. सामान्य व्यक्ती असते ती आणि ती अशा समाजकार्यात येते. त्यातले एक दादा बाबा आमटे होते. त्या आम्ही जेव्हा 2006 साली गेलो तिथे त्यावेळेला जवळपास तीन तास त्यांच्या घरीच ICU होतं. म्हणजे सेल्फ मेड ICU होतं कारण त्यांना उठून बसता येत नव्हतं. बेड होता त्यांचा आणि बाबा झोपून असायचे. तर आनंदवन सगळं फिरलो आम्ही आणि तिथे साधनाताई पण होत्या बाबांच्या अर्धांगी. तर त्यावेळेला मी वडील आणि माझी आई असं आम्ही तिथे गेलो आणि तिवारी पण होते प्रमोद तिवारी त्यावेळेला. तर तिथे आम्ही गप्पा मारत होतो म्हणजे बाबा गप्पा मारत होते चाचांशी. साधारण 2 तास गप्पा 2 ते 3 तास गप्पा मारल्या आणि असे म्हणजे इथे झोपलेले होते बाबा आणि इथे असे चाचा बसले होते. आणि तुम्ही त्यांचा फोटो बघितलेलाच आहे जे कसे झोपून असे हात ठेवून हे करायचं. तर एक हात असा होता त्यांचा आणि एक हात चाचांचा हात त्यांनी स्वतःच्या हातात पूर्ण वेळ 2 तास घट्ट पकडून ठेवला होता आणि अजिबात सोडला नाही. ते पूर्ण 2 तास बोलत होते आणि त्याच्यानंतर निघण्याची वेळ झाली आमची. आम्हाला आता निघायचंय. त्यावेळी चाचांनी सांगितलं की आम्ही परत भेटायला येऊ तुम्हाला. त्यावेळेला बाबांनी काय सांगितलं हे ऐका. बाबांनी सांगितलं की ही भेट पहिली आणि शेवटची आहे आपली, याच्या पुढे भेट होणं नाही हे स्पष्ट सांगितलं. आता बाबा खरं म्हटलं म्हणजे देव म्हणजे देवाची पूजा करत नाही, ते माणसामध्येच देव बघून त्याचंच पूजा करतात. म्हणजे महाऋषी वगैरे जे आहेत त्यांची सेवा करणं हेच त्यांचं ध्येय होतं जीवनाचं. तर बाबांनी सांगितलं की ही आपली पहिली आणि शेवटची भेट आणि याच्या पुढे भेट होणं नाही. हे चाचांनी सांगितलं काय बोलणार त्याचं. तर
आम्ही झाल्यानंतर निघून आलो. 2006 सालची गोष्ट, साधारण डिसेंबर जानेवारीची. त्याच्यानंतर साधारण 2007 साली परत डिसेंबरच्या, कारण मे मध्ये वगैरे गरमी असते विदर्भामध्ये, त्याच्यामुळे डिसेंबर मध्ये आमचा जायचा प्लॅन झाला 2007 साली. त्यावेळी अचानक जेव्हा जायचं म्हणून ठरलं, त्याच्या आधीच चाचांची तब्येत पूर्णपणे ढासळली. त्यांना म्हणजे जे काही आजार झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रवास करणं त्यांना वर्ज्य होतं, म्हणजे जमत नव्हतं. त्यावेळेला 2007 साल गेलं की बाबा अरे आपल्याला आनंदवनला जाऊन बाबा आमटेंना भेटायचं. ते राहून गेलं तसंच. परत 2008 साली साधारण फेब्रुवारी महिन्यात, जानेवारीमध्ये आम्ही परत जायचा प्लॅन केला आनंदवनला. त्यावेळेला अशी न्यूज आली फेब्रुवारीमध्ये की बाबा आमटे आहेत त्यांचं निधन झालं. म्हणजे जी 2006 साली भेट झाली ती पहिली आणि शेवटची होती. हे त्या बाबा नावाच्या सत्पुरुषाचं ब्रह्मवाक्य. का त्या ब्रह्मवाक्य म्हटलं, चाचा का म्हणाले ते ब्रह्मवाक्य? गुरु पाठोपाठ ह्यांचे ब्रह्मवाक्य, कारण एकदा जे बोललं ते खरंच झालं. आणि ती शक्ती त्यांना कशातून मिळाली? की देव केल्यामुळे नाही मिळाली, ती त्यांच्या समाजोपयोगी कार्यातून, फक्त ते कार्य करायचं हे ध्यास, त्याच्यातून त्यांना देवत्व प्राप्त झालं. बाबा आमटेंना त्याच्यातून जे काही म्हणायचे ते खरं व्हायचं. म्हणजे ही सिद्धी नाही किंवा काही नाही, हे जे दुसऱ्यांप्रती काम करतात आणि त्याच्यातून देवत्व प्राप्त होतं, त्यांना ऑटोमॅटिकली होतं, त्यांच्या बाकीच्यांचे आशीर्वाद मिळतात त्याच्यातून. त्यामुळे ती व्यक्ती कार्यपरत्वे जन्म घेऊन आली होती बाबा आमटे. त्यामुळे ते त्या लेवलला होते आणि त्याच्यामुळे ते ब्रह्मवाक्य. तर हे तुम्हाला कळलं सर्वांना. त्याच्यानंतर आता ज्या संस्था आहेत ते ज्या साई स्मृतीने 2006 पासून आजपर्यंत ज्या मदत केलेल्या आहेत, काही भारतभर संस्था आहेत, त्याच्यात वाढ होतच आहे. तर आता काही संस्था वाचू शकतो. पहिली म्हणजे महारोगी सेवा समिती आनंदवन. आता डॉक्टर विकास आमटे, कौस्तुभ आमटे आणि त्यांची अख्खं कुटुंब, 3 पिढ्या आहेत, त्या आता ते बघतायत. आता 75 झाली त्यांची. कधी झाली? 8 फेब्रुवारी. हा, तर त्यावेळेला आम्ही आता ह्याच वर्षी गेलो होतो. तर त्यांनी सारखं आपण इथून साई स्मृतीतून मदत करतो, त्याच्यामुळे त्यांनी एक मान देऊन आम्हाला बोलवलं होतं की बाबा तुम्ही या आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. तर त्यावेळेला आपण दोघं गेलो होतो आणि तिथे श्रीवंत पण होते, डॉक्टर श्रीवंत. आणि हे पहिल्यांदाच गेले होते, हे पण पहिल्यांदाच होते आणि आम्हाला तेवढाच वेळ होता, त्यामुळे आम्ही तिथेच संस्था बघून तिथे जो मेळावा होता त्याच्यामध्ये इतर संस्था ज्या आम्ही आपण मदत करतो त्यातले पण काही संस्था त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. म्हणजे ज्या संस्था, आपण 40 संस्था आहेत त्याच्यातला पहिला आहे म्हणजे आनंदवन. त्याच्यातून प्रेरणा घेऊन इतरांनी दुसऱ्यांसाठी आपापल्या क्षेत्रात कामं चालू केली, त्या म्हणजे ह्या संस्था आहेत. आपल्याकडे जेव्हा करोना आला तेव्हापासून आपण डोनेशन देत नव्हतो, पण तेच पैसे आपल्याकडे साठून राहिले होते. त्यामुळे आपण ते या वर्षामध्ये प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली. त्याप्रमाणे आम्ही महारोगी या संस्थेमध्ये गेलो होतो. तर त्यांच्या कार्यासाठी आम्ही तेव्हा 8 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना 1,50,000चा चेक अर्पण केला. हे डॉक्टर कौस्तुभ आमटे यांना दिला गेला. त्याच्यानंतर दिलासा ही संस्था जी आहे ती यवतमाळ म्हणजे घाटंजी म्हणून एक आहे, पांढरकवड्याच्या जवळ.
तिथे ते इथे आले होते म्हणजे त्यावेळेला गिरीश कुलकर्णी, लोहाणी आणि मधुकर धस हे त्यावेळेला चाचा होते तेव्हा ते आले होते इथे. त्यांचं बेसिक थोडंसं सांगतो की मधु काका हे खरंच मधुकर धस, आता ती हयात नाही आहे व्यक्ती, त्यांनाही ते दुर्धर आजाराने त्यांचं निधन झालं. पण मधु काका हा मधाळ रस होता. ज्यांनी त्यांचं मधु हे अनुभवलेलं आहे तेच ते हे करू शकतात. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जी सुरुवात केली होती त्यांच्याकडेही असं हे नव्हतं की कोणाकडून मदत नव्हती. त्यावेळेला इथे आले होते त्यावेळेला पहिलं सांगितलं त्यांनी की आम्ही शेततळं बनवते कारण विदर्भात पाऊस फार कमी येतो म्हणून पाणी साठवायला पाहिजे. आणि त्यावेळेला शेततळ्याची किंमत साधारण करायची 3 लाख रुपये होती त्या 90च्या ह्याच्यामध्ये. 90 नाही 2000च्या आसपास. तर त्यावेळेला साई स्मृतीमधून त्यांना ती मदत केली गेली. आणि दुसरं म्हणजे हे झालंच तर आपण मदत करतो इतरांना, पण जी संस्था ज्यांना साई स्मृतीमधून खरंच माहिती आहे की बाबा देव आपल्या पाठीशी आहे. आता कसं आहे नुसतं आपण मदत करून बाबा पैसा नाही बाबा 1.5 लाखच दिले 11,000च दिले ही नाहीये. हा गुरुकृपाशीर्वाद जो आहे जे सर्वांनी तुम्ही जे इथे अर्पण करता तुमचे दिवस पुढे विसर्जित होतात आणि त्याचं जे हे होतं म्हणजे काय म्हणता होतं त्याचं विसर्जित होऊन त्याचं जी लक्ष्मी होते धनाची जी लक्ष्मी होते ती त्यांना लक्ष्मी म्हणून दिली जाते. म्हणजे व्हॅल्यू नाहीये पण ती एकदा दिल्यावर त्यांचं अडकलेलं जे काम असतं एखाद्या संस्थेचं ते बरोबर होऊन ते त्याच्यातून त्या विघ्नातून पार होऊन जातं. तर असे मधु काका त्यांना इथून 3 लाखात हे दिलं गेलं. त्यांनी शेततळं बांधलं. त्याच्यानंतर त्यांचं काम भराभर वाढत गेलं आणि त्यांना इतरांसाठी अशी शेततळी किंवा वॉटर कन्झर्वेशनसाठी ते करू शकले. तर आता त्यांचं हे प्रपोजल आलेलं आहे त्यांना आता ह्या वर्षी मदत करायची आहे. एका ट्रस्टमध्ये आम्ही हे करून मदत करू. त्याच्यानंतर महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सेवा संस्था श्रीगोंदा हे श्री अनंत झेंडे चालवतात. तिथे म्हणजे आता ह्या ज्या संस्था सांगितल्या याच्यामध्ये आपल्यापैकी काही उपस्थित असतील त्या भक्तभाविकांना देखील आम्ही घेऊन गेलेलो आहे वेळोवेळी त्या संस्थांना की बाबा तुम्ही इथे जगता आणि त्या संस्था कोणत्या परिस्थितीत काम करतात हे तुम्ही बघा म्हणून आम्ही तिथे घेऊन जाऊन काही भक्तभाविकांनी आपल्यापैकी अनुभवलेलं आहे. तर जी ही अनंत झेंडे आहे श्री अनंत झेंडे त्यांचं मुलं म्हणजे जी ऊसतोड कामगार किंवा अनाथ मुलं आहेत किंवा पासेपारधी आहेत ज्यांना शिक्षणाच्या ह्याच्यात शिक्षण मिळत नाही त्यांना हॉस्टेलची व्यवस्था करून त्यांना शाळेत पाठवणं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं त्यांचं संगोपन करणं हे काम ते करतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांची हॉस्टेल्स आहेत त्यांना आपण इथून साई स्मृतीतून सोलर प्रोजेक्ट्स म्हणजे आपण जे इंग्लिशमध्ये म्हण आहे की मनी सेव्ड इज मनी अर्न त्या याच्यामध्ये आम्ही त्यांना सोलर प्रोजेक्ट पाण्याचं म्हणजे गरम पाण्याचं आणि इलेक्ट्रिकचं असे दोन्ही दिले. आणि लो वॅटचे फॅन्स असतात लो कन्झम्पशन जे हे आहेत रिमोट कंट्रोलवर चालणारे तेही दिले. त्याच्यामुळे त्यांचं वार्षिक साधारण 1 ते 1.5 लाख नाही मासिक 1 लाख बिल यायचं त्यांना. ते 1 लाख मासिक बिल सेव्ह होऊन त्यांना आज वर्षानुवर्ष ते आम्हाला बिल पाठवतात. हे बघा तुम्ही गुरूंनी मदत केली तुमच्या त्यामुळे तुम्ही आमचं हे सेव्ह झालं म्हणून ते 0 कन्झम्पशनचं आज आम्हाला गेली 4 ते 5 वर्ष बिल पाठवत आहे.
आता परत नवीन हॉस्टेलला आपण इथून मदत केली त्यांना, त्याचंही त्यांनी 0 कन्झम्पशनचं बिल पाठवलं. आणि त्यांना जाण आहे की हे काम तुम्ही नाही केलं, तुमच्या गुरूंनी केलं, हे त्यांनी सांगितलंय, स्वामींची कृपा. म्हणजे ह्याच्यात आम्ही कोण नाही आहोत, करणारे गुरु आहेत. म्हणजे ती भावना त्या संस्थेकडून येते जेव्हा ती खरोखर जेन्युइनली त्यांना कळतं की बाबा ती जी मदत आहे त्याच्यातून त्यांचा उद्धार झालेला आहे. त्यांना तुम्ही दिलं. श्री झेंडे ही जी संस्था आहे तिथे मी सुद्धा 2-3 वेळा गेलो होतो. हे गृहस्थ आहेत ते फारच कष्टाळू आहेत. त्यांनी स्वतः एवढे धावपळ करतात जेणेकरून ते स्वतः नोकरी करतात गव्हर्नमेंटची, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते आणि त्यांचं कुटुंब ती संस्था सांभाळतात. जिल्हा परिषदेची शाळा आहे ते पिऊन म्हणून नोकरी करतात आज. आणि त्यांना आपण ह्या वर्षामध्ये जो सोलर प्रोजेक्ट पाहिजे होता तो आपण देण्यासाठी जवळजवळ 9 लाखाची मदत केली. त्यांच्या प्रोजेक्टची अमाऊंट आहे 9,52,751. त्या नोटीस बोर्डवर लावलंय, त्यांनी आपल्याला ते बिल पाठवलंय. आम्ही आता पुढचा विचार केला की त्याला ही पूर्ण अमाऊंट द्यावी, अजून 50,000 रुपये त्यांना कमी पडत होते म्हणून. आणि तसंच त्यांना मागे गेलो होतो तेव्हा त्यांना 1,50,000 रुपयेचं धान्य घेऊन दिलं, जे आपण धान्यदानमध्ये आपण पैसे गोळा करतो ते त्यांना सपोर्ट केले. आमच्या समोर आम्ही घेऊन दिलं त्यांना, कारण ते चांगलं काम करतात म्हणून त्यांना ही मोठी मदत केली. सहारा अनाथालय बालग्राम ही बीड म्हणजे श्री संतोष गर्जे आणि प्रीती गर्जे अभियंता आहेत, त्यांची ही संस्था आहे. तिथे पण असेच मुलं, त्यांना शिक्षण देणं, त्यांचं संगोपन करणं, लहान लहान मुलं आहेत, मुलं आणि मुली, ते काम करतात. त्यांना या संस्थेला आपण धान्यदान म्हणून 1,50,000 रुपये दिले. ज्या पैशांचं आम्ही धान्य दिलं तेव्हा तिथे एका अनाथ मुलीचं लग्न होतं. त्यांनी आम्हाला सूचना केली की आम्ही धान्यदानचे पैसे म्हणजे तिच्या लग्नासाठी जे लागणारं धान्य आहे ते घेण्यासाठी वापरू का. आम्ही त्यांना सांगितलं का हरकत नाही, आणि त्याच्यामध्ये तिचं पूर्ण लग्न आणि इतर संपूर्ण त्यांनी खर्च केला ह्या पैशातून. आणि तेवढे त्यांनी आपले एवढे आभार मानले की तुम्ही ऐन वेळी आमच्याकडे आलात आणि देवासारखे धावून आलात हे ते म्हणाले. कारण आम्ही आता विवंचनेत होतो की हे लग्न कसं करायचं. त्याच्यानंतर स्नेहालय आणि अनाम प्रेम अहमदनगर, आता कुठं काय झालं त्याचं नाव इथल्या डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनाही वेळोवेळी मदत दिलेली आहे. जे HIV बाधित जे माता आहेत त्यांची मुलं आणि HIV बाधित लोक यांचं संगोपन ते करतात, ती संस्था करते. तेही आले होते इथे, चाचण्या होते त्यावेळेला इथे केंद्रात मुलाखत झालेली त्यावेळी, त्यांनाही आपण वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि आता अनाम प्रेमला पण त्यांना पण दिले. गिरीश कुलकर्णी यांची स्नेहालय ही संस्था आहे, तिला आपण 19/12 डिसेंबर म्हणजे हे अकाउंटिंग इयर सांगते, त्याच्यामध्ये आपण त्यांना 1 लाखाची मदत केली. आणि त्यांची दुसरी संस्था आहे अनाम प्रेम, तिला आपण 27/12/2024 रोजी 50,000 रुपये मदत केली. हे अकाउंटिंग इयर्स मध्ये सगळं सांगतो. अगोदर केली ती वेगळी. त्याच्यानंतर महान ट्रस्ट म्हणून आहे वेळघाट सारख्या दुर्गम ठिकाणी, डॉक्टर आशिष सातव आणि डॉक्टर कविता सातव. आशिष सातव आहेत MD मेडिसिन आहेत आणि डॉक्टर कविता सातव नेत्ररोग तज्ञ आहेत. ते दोघेही तिथे काम करतात. तिथे आम्ही एवढ्या वर्षामध्ये 2 वेळा जाऊन आलेले आहे. आता गेल्या वर्षी आपण गेलो होतो तिथे, जेव्हा आता ह्याचं जे कार्यक्रम होता त्यावेळेला भेट दिली होती त्यांनाही आपण धान्यदानातून मदत केलेली आहे मागे. आता त्यांचं चिक्की वगैरे म्हणजे माल न्यूट्रिशन जे आहे कुपोषण, कुपोषित ग्रस्त मुलांसाठी आणि मातांसाठी, गर्भवती मातांसाठी ते तयार करतात. म्हणजे गुळाचा आणि पौष्टिक आहार तयार करतात. साधारण महिन्याला त्यांना 3 लाख रुपये खर्च येतो. त्यांनी म्हटलं की तुम्ही जर त्याच्यात काही वाटा उचलला तर बघा. त्याचा तो विचार आम्ही बघू आता कसं काय करायचं ते. डॉक्टर सातवांकडे मी सुद्धा गेलो होतो आणि डॉक्टर सातव तुम्ही सुद्धा होता, शिलवंत पण ते. तर ते एवढे काम करतात की
जेणेकरून एवढे मोठे डॉक्टर असून सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच असतात आणि त्याच्यानंतर त्यांना सारखे त्या आदिवासी पाड्यातून फोन वगैरे येतात. ते 3-3 वाजता उठून रात्री 3 वाजता उठून त्यांनी जो ICU स्वतः चालू केलेला आहे, त्या ICU मधली संपूर्ण काळजी घेतात आणि आपल्याकडे आलेल्या सर्व माणसांची ते एवढी विचारपूस करतात, जेणेकरून आम्हाला असं वाटायचं अरे हे डॉक्टर एवढे असून सुद्धा आमच्याकडे केवढं लक्ष देते, तुम्हाला काही तिथे काही गैरसोय नाही म्हणून. त्यांना आपण 1,50,000 रुपये दिले त्यांच्या कार्यासाठी. स्वतः आमच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आमच्या सोबत ते त्यांनी भोजन केलं. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही त्या याच्याबरोबर तेव्हा आमच्यासोबत, तरी ते घरी त्यांच्या घरी जेवू शकत होते पण आमच्यासोबत त्यांनी वेळ घालवला एवढे डॉक्टर असून आणि बिझी असून. त्याच्यानंतर संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी नांदेडमध्ये आहे ते श्री देशमुख यांचं. तुम्ही होतात त्यावेळेला डॉक्टर शिरवंत, मी अजून वेरेकर काका असतील त्यावेळेला, म्हणजे याला बरीच वर्ष झाली, एकदाच गेलो आम्ही तिथे. संपर्क म्हणून संस्था आहे भाजेमध्ये मळवलीच्या तिथे लोणावळ्याला, श्री बॅनर्जी म्हणून तिथे ते चालवतात. त्याने आपण गेल्या वर्षी साधारण 1.5 लाखाचं धान्यदान दिलं होतं आणि त्यांना ह्यापूर्वी वेळोवेळी मदत केली होती. त्याच्यानंतर शांतिवन म्हणून बीडला आर्वी म्हणून एक गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, ते शांतिवन म्हणून श्री दीपक नागरगोजे हे संस्था चालवतात. तिथे अशी अनाथ मुलं आहेत आणि शेततळ वगैरे हे सगळं करणं, सेंद्रिय शेती करणं आणि पौष्टिक त्यांना खाऊ घालणं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला त्या संस्थेत गेलो होतो एवढं पाण्याचं दुर्भिक्ष होतं तिथे की त्या वेळेला ते म्हणायचे की आम्ही त्या रोपटी लावलेली आहे त्यांच्या आवारामध्ये आणि प्रत्येक मूल जे आहे ते त्या रोपट्याचं संवर्धन करतं. ही आम्ही त्यांना शिकवण दिलेली आहे. म्हणजे ते म्हणायचे की हात साधे धुवायचे असतील तरी त्याच्या खाली जाऊन धुवायचे. मुलं आंघोळ पण त्या झाडाखाली करायची जेणेकरून त्या आंघोळीचं पाणी त्या झाडाला मिळेल. अशा झाडांचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आम्ही बघितलेलं आहे त्यावेळेला. ती एक संस्था झाली. त्याच्यानंतर त्यांना पण आपण गेल्या दिले होते, मागे दिले होते शेततळ्यासाठी. प्रयास ही संस्था आहे अमरावतीमध्ये, डॉक्टर अविनाश सावजी म्हणून. ते म्हणजे काय म्हणतात ते मोटिवेशनल स्पीच देतात. म्हणजे स्वास्थ्य कसं राखायचं, डायबिटीज झालं तर काय करायचं, असं म्हणजे त्याने त्या स्पीच याने इतर लोकांचं त्यांनी रिसर्च करून जे अनुभव मिळवलेले त्यांनी इतर लोकांचा ह्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला त्यांना पाहायला मिळालेला. त्यांनाही आपण मदत केली मागे. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही जी संस्था आहे जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहे. श्री अजित कदम मागे आले होते इथे. म्हणजे थोडक्यात सांगायचं 2 शब्दात तर 17 वर्षाचा कॉलेजमध्ये जाणारा मुलगा, त्याला त्याचे कॉलेजमधील प्राध्यापक सांगतात तू काश्मीरला जा, तिथे तुला शिकायला मिळेल, ते शिकवण घेऊन तू घरी तिथे ये, मग पुढचं सांगतो. त्यावेळेला ते मित्रांबरोबर काश्मीरला गेले. तिथे एक ठिकाणी चहा पित होते, जरा रिलॅक्स करूया म्हणून रस्त्यावरती. कॉन्वॉय ऑपोजिट डिरेक्शनने आर्मीचा कॉन्वॉय जात होता. तो कॉन्वॉय तिथे कॅम्प होता आर्मीचा. त्या कॅम्पमध्ये ट्रकचा कॉन्वॉय जो आहे, एका मागोमाग 20-25 ट्रक असतात, तसे चालला होता. तो आर्मीच्या कॅम्पमध्ये शिरला. त्याच्या मागे शेवटच्या ट्रकच्या मागे छोटा 10-1 वर्षाचा मुलगा जॅकेट बिकेट घालून धावत होता त्या स्पीडला. त्याचा स्पीड जास्त नसतो पण तो धावत होता आणि त्यांनी सगळं घातलं होतं, त्याच्यामुळे काय आहे ते कळलं नाही. तर तो गेला, जसा शेवटचा ट्रक आत गेला, त्यांचा आर्मीचा गेट बंद होणार इतक्यात हा मुलगा पण आत शिरला आणि स्वतःला उडवून दिलं, बॉम्बस्फोट केला. त्याच्यामध्ये त्याच्या मांसाचा, शरीराच्या मांसाचा तुकडा ह्यांच्या गाडीच्या बॉनेटवरती पडला. हे जिथे थांबले होते हे थोडक्यात सांगतो. त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना अजित कदमांनी विचार केला की अरे हे इथे सगळं अराजक माजलेलं आहे, तर आपण इथे काहीतरी आपला जन्म आहे तो का
हे ह्यांचं हे भलं करण्यासाठी असं वाया जाऊ देता कामा नये, त्याच्यासाठी त्यांनी कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलं. त्यावेळेला त्यांनी इथे येऊन म्हणजे तो अहमदनगरचा मुलगा तो जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी स्वतःचं काम चालू केलं. त्याच्यामध्ये त्यांना 17 वेळेला टेररिस्ट पकडून घेऊन गेले. पण जे अधिकारी आहेत त्यांची जी काय म्हणतात ते त्यांची देखील स्पिरिच्युअल पॉवर एवढी की तेही आपल्यासारखं दादा त्यांचे गुरु आहेत हिमालयामध्ये त्यांना मानतात. त्यांच्या गुरूंची एवढी पॉवर की 17 वेळेला त्या टेररिस्टने पकडून त्यांना जिवंत सोडून दिलेलं आहे. आणि असं हे करायचं की त्यांना ते काम करताना पोलीस ना वाटायचा हा टेररिस्टचा माणूस आहे, कारण टेररिस्टला मदत करतो, आणि टेररिस्टला वाटायचा हा खबरी आहे पोलिसांना, म्हणून हे किडनॅप करायचे. असं दोन्हीकडून व्हायचं. पण त्याच्यातून त्याला त्यांनी त्याच्या गुरूंनी वाचवलं, आणि आज त्यांचं काम एवढं मोठं झालंय. तर त्यांनाही आपण मदत केली, गेल्या वर्षी केली होती. साधारण 1-2 लाखाची मदत केली होती. तेही इथे आले होते, त्यांनी आपलं कार्य ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर विश्वनिडम जितूभाई म्हणून आहे, ते गुजरातमध्ये एक संस्था आहे राजकोटला, विश्वनिडम म्हणून. त्यांनाही आपण सोलरची मदत त्यांना केली होती, आणि धान्यदान देखील दिलं होतं, आणि वेळोवेळी वर्षानुवर्ष आपण मदत करत आहोत त्यांना. ते सुद्धा असे मुलांच्या एज्युकेशनसाठी कार्यरत असतात. नंतर जीवनतीर्थ गुजरात, ते राजू आणि दीप्ती म्हणून आहेत तिथे. कोबा म्हणून आहे अहमदाबादच्या जवळ. तिथे झोपडपट्टीमध्ये जी मुलं आहेत ते काय म्हणतात की झोपडपट्टीच राहून दे. जे जर शिकले पूर्ण झोपडपट्टीत तर त्यांचा दर्जा सुधारेल, ते नोकरी धंदा करतील, म्हणजे झोपडपट्टी राहणार नाही. ह्या दिशेने ते त्यांचं काम करतात की बाबा शिक्षण घेणं, झोपडपट्टीमध्ये शाळा चालू करणं, हे स्किल इंडिया म्हणजे शिवणकला वगैरे बाकीच्या सगळ्या उद्योगधंदे त्यांना हे करून देणं, हे सगळं काम करतात. त्याच्यानंतर त्यांनाही आपण मागे मदत दिलेली आहे. परिवार म्हणून एक संस्था आहे जी कलकत्त्याला सुरू झाली. 24 परगणास स्टेट आहे तिथे. तर तिथे श्री विनायक लोहानी डबल ग्रॅज्युएट आहेत ते, IIM आणि अजून त्यांनी एक हे केलेलं आहे IIT मध्ये खडगपूरमध्ये. तर त्यांनी सुद्धा अशा मुलींना आणि मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं. आज तिथे कलकत्त्याला ही संस्था आहे. त्यांनी परत मध्य प्रदेशला खंडवा आहे तिथे देखील आपण गेलो होतो. तिथे देखील त्यांनी ही संस्था चालू केली. तिथे आपण धान्यदान दिलं. 1,50,000 रुपये धान्यदानासाठी दिले. ते सुद्धा खूप चांगलं काम करतो, म्हणजे विस्तार होतो त्यांच्या कामाचा. आणि ही व्यक्ती जी आहे विनायक लोहानी, त्यांनी विवाह केला नाही. ते म्हणाले की माझा विवाह झाला, माझी मुलं झाली, तर मला ह्या मुलांसाठी काही करता येणार नाही, पण मला तुझा भाऊ येईल. त्याच्यामुळे ते अविवाहित राहून त्यांनी इतरांसाठी काम केलेलं आहे, काम करता येतं. समारिटन हेल्प मिशन हे कलकत्ता म्हणजे हावडा स्टेशनच्या जवळच आहे. संस्था मामून अख्तर माहिती असतील तुम्हाला, तर इथे आले होते ते. त्यांनाही आपण सोलर, त्यांचं हॉस्पिटल आहे, मोफत गरिबांना म्हणजे झोपडपट्टीतले जे गरीब आहेत त्यांना मोफत उपचार म्हणजे सर्जरी पासून सगळे मोफत देतात. त्यांच्या हॉस्पिटल ते म्हणत होते की बिल फार येतं, तर आम्हाला जरा मदत केली तर बरं. त्यावेळेला सोलरचं आपण दिलं, आणि त्यांनी तिथे सांगितलं की आमचं कन्झम्पशन कमी झालेलं आहे. 4 लाख रुपये त्यावेळेला सोलरसाठी. शिवगंगा म्हणून ही नवीन संस्था आहे, आता 40 संस्थांपैकी अजून एक ऍड झाली आहे. तर शिवगंगा झबुआ म्हणून आहे मध्य प्रदेशला. तिथे माझा जाण्याचा योग आला होता मध्यंतरी. तर ते पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे ते जे आता आपण इथे परमार्थ कसा करतो
आरती करायची, साधना करायची, मुलाखत करायची, 4 फुलं घालायची, देवाजवळ विडे ठेवायचे, हा आपला परमार्थ झाला. बरोबर आहे? ते परमार्थ, हा जो परमार्थ आपल्याला शिकवला गेला, आपण गुरुंकडे आल्यानंतर हा परमार्थ शिकवला गेला. बरोबर आहे ना? तिथे जे आदिवासी आहेत, आदिवासी जे लोक आहेत, हे भारतातले मूळ, त्यांच्यामध्ये परमार्थ ही भावना आधीपासूनच अंगीकृत आहे त्यांना, म्हणजे त्यांच्या कल्चरमध्ये ती परमार्थ ही भावना आहे. परमार्थ म्हणजे काय? ते देव देव करत नाही किंवा ते कोणाला देवाला पूजत नाही, काही आपल्यासारखं काही करत नाही. परमार्थ काय की बाबा आता मी, माझं एक घर आहे, यांचं एक घर आहे, यांचं एक गावात घर आहे, मी काही अडचणीत आलो तर मी जाणार गावभर जाणार, छोटी छोटी गावं, मी सांगणार अरे मला हा प्रॉब्लेम झालेला आहे, मला मदत पाहिजे. त्या मदतीला प्रतिसाद देऊन अख्खं गाव त्या माणसाचं काम करायला घेतं आणि एक दिवसात सगळं गाव निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीने काम करतं. त्याचा पैशाचा मोबदला त्या माणसाकडून घेतला जात नाही आणि ते काम करून केल्यानंतर ते परत जातं. ह्याला परमार्थ म्हणतात. आता हा इंडिव्हिज्युअल लेवलवरती, वैयक्तिक लेवलवरती हा परमार्थ झाला. परंतु शिवगंगा संस्था आहे, त्याच्यात श्री महेश शर्मा आहे, ते पद्मभूषण त्यांना मिळालेलं आहे या 2000च्या सालामध्ये. त्यामध्ये त्यांनी असं काम केलेलं आहे की हा जो परमार्थाचा गुण त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि गावागावात जाऊन इंडिव्हिज्युअल लेवलचा, वैयक्तिक लेवलचा परमार्थ सामाजिक कसा करता येईल याच्यावरती त्यांनी काम केलं. म्हणजे आता तिथे पाणी नाही किंवा दुर्भिक्ष पाण्याचं, दुष्काळ पडतो, वॉटर लेवल जे आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं काम केलं की तुम्ही एक काम करता ना, तर आता तुम्ही आपण सर्व असं करूया की अख्खं गाव मिळून लोकांसाठी काय करता येईल. आता आपल्या मार्गामध्ये पंचमहाभूत तत्व आहेत. त्या पृथ्वी, सांगा कोणीतरी, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत तत्व दादाजी सांगितलेले. त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सुद्धा म्हणतात आमच्या ह्याच्यात 5 देव आहेत. कोणते? जल, जन, जंगल, जानवर आणि अजून एक आहे. असे 5 देव आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जंगल संवर्धन, जल संवर्धन, प्राण्यांचं संवर्धन म्हणजे गोमाता. हे माता म्हणजे नॉर्मली कसं की एखादा प्राणी हे झाला, जर्जर झाला की त्याला टाकून देणं किंवा मारणं हे करतात. पण तिथे ते शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहून, त्यांच्या घरी आम्ही बघितलं, तो गाय म्हशीच्या जवळ त्यांच्या घरात ते बांधतात आणि तिथेच झोपतात आणि तिथेच त्यांचा संसार करतात. हे आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर जमीन, जमिनीचं संवर्धन, त्याच्यामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि हे जल, भूस्तर वाढवणं, हे 5 देव जर त्यांची पूजा केली तर आपलं आयुष्य मार्गी लागेल, सुकर होईल, ही धारणा घेऊन हा मागे काम करतात. आणि त्यांनी आता जगुआमध्ये ट्रेंचेस खणलेले आहेत. म्हणजे अख्खं गाव येतं, स्वतःच्या खर्चाने तिथे येतं. म्हणजे साधारण 6 ते 8 हजार लोक, 20 जिल्हे आहेत, त्याच्यातील 6 ते 8 हजार आदिवासी लोक तिथे येतात. डोंगरावरती 4 ते 5 तास काम करणार, ट्रेंचेस खणणार, त्याच्यामध्ये पाऊस पडला की ते पाणी खाली मुरतं जमिनीत. आणि त्या गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये असं काम केल्यामुळे जे तलाव आम्हाला दाखवले त्यांनी, जे तलाव शहरातले ते 2 तलाव आहेत ते सुकले होते, तर ते तलाव भरून एकदम काटोकाट भरलेले आहे. ते आम्ही बघितलेले तलाव. हे पाणी मुरल्यामुळे, म्हणजे ही परमार्थिक भावना. हे लोक काय येतात की आपण ह्यांची पूजा करायला पाहिजे, म्हणजे हे आपण सर्व मनुष्य जाती आणि बाकीची जी माणसं आहेत ती त्याचा उद्धार होईल.
ही धारणा घेऊन हे निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने सगळे येतात. स्वतःचा खर्च स्वतः करणार आणि येणार. ही शिवगंगा जी संस्था आहे म्हणजे झपुआ मध्य प्रदेशमधला हा जिल्हा आहे, हा असा प्रसिद्ध आहे की तिथे जाणारा माणूस पुन्हा येत नाही अशी सगळीकडे त्यांची हे आहे. कारण तिथे भिल्ल लोकांची वस्ती आहे आणि ते सांगतात स्टेशनला तू उतरलास तर तुला लुटणार. असं पूर्वी व्हायचं, आता तसा प्रकार नाही आहे. पण अजूनही लोकांचा समज असा आहे की तिथे आपल्याला लुटणार तुम्ही. अशा ठिकाणी ही माणसं काम करतात आणि एवढे स्टुडंट होते त्या लोकांनी आम्हाला हा अनुभव सांगितला की आम्हाला सुद्धा सांगितलं, अरे यार तुम्ही कुठे चाललात झपुआला, तिथे तर भिल्ल लोक तुम्हाला मारून टाकणार. पण अशी यंग मुलं तिथे शिकण्यासाठी आलेली होती आणि ते म्हणाले इथली माणसं तर खरोखरच चांगली आहेत की आम्ही त्यांच्या घरी राहतो, आम्हाला ते जेवण वगैरे सर्व देतात आणि आमची काळजी घेतात. ही भिल्ल लोक जे सांगितलं मगाशी, ही भिल्ल लोक एकत्र येऊन हे काम करतात. परमार्थाची भावना जी सांगितलं ती भिल्लांमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण हे धान्यदान एक 5 मिनिटं घेतो, चालेल ना? धान्यदान, अन्नदान आणि आपले ट्रस्ट कडून मदत, हे 3 वेगवेगळे विषय आहेत. थोडक्यात सांगतो. आपण चादरवरती अर्पण करतो, त्याच्यामध्ये आपण जे विडे लावतो ते पैसे, ते आम्ही तबकातले पैसे असं त्याला म्हणतो. आणि तुम्ही जे चेक देता, चेक या रूपाने जे देता ते सगळं आम्ही तबक म्हणून गणलं जाते. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये जी शुभ कार्य असतात त्याच्यासाठी तिथे पाठीमागे मी रजिस्टरमध्ये नावं लिहितो, त्याला आपण धान्यदान असं म्हणतो. त्या धान्यदानचा उपयोग आपण असं करतो की जेणेकरून ज्या संस्थेला महिनाभर किती धान्य लागते ते आम्ही विचारून घेतो, बाबा एवढं लागते, तर त्या संस्थेला तेवढ्या महिन्याचं धान्य आम्ही स्वतः घेऊन देतो तिथे, जेणेकरून ते पैसे धान्यदानालाच गेले पाहिजे. त्याचा विनियोग दुसऱ्या कामासाठी होता कामा नये ही काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर जे आपले जे पूर्वज वागलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जे अन्नदान म्हणून बॉक्समध्ये पैसे टाकतो, त्याचेही पैसे आपण अन्नदानासाठीच वापरतो. कारण ते वर्षातून एकदाच आपण तो बॉक्स खोलतो त्या पैशात. म्हणून हे सर्व जे पैसे शेवटी आपण संस्थेलाच देतो, फक्त त्याला आम्ही वेगवेगळे अशी मुद्दाम खर्च व्यवस्थित करण्यासाठी अशी नावं ठेवलेली आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जर आपल्याला अन्नदान करायचं असेल तर आपण त्या बॉक्समध्ये टाकतो जे मृत व्यक्तींसाठी असते. ते साधारण आपण त्या अन्न पॅकेट्स करून ती लगेच इतर संस्थेला देऊन टाकतो. बरं दान हे अन्नदान आहे म्हणून ते इतर कार्यासाठी आपण वापरत नाही. अशा पद्धतीला आपण सरतो. ह्याच्या अगोदर आपण एक रद्दी संकलन म्हणून चालू केलं होतं, तेही चालू ठेवलेलं आहे आणि त्यांना आपण 2-3 वेळा पाठवले पैसे पाठवले. त्याचे कमी येतात, चांगली सवय लागावी या हिशोबात त्यांनीच सांगितलं होतं. प्रयासी संस्था होती त्यामध्ये आपण साधारण ह्या अकाउंटिंग इयर्स मध्ये 2024-2025 धान्यदान आणि आपलं तबक या असे टोटल मिळून 24,10,576 रुपये डोनेशन केलेले आहे. कारण का मागच्या 2-3 वर्षामध्ये डोनेशन झालं नव्हतं, म्हणून हा मोठा आकडा आहे. आपण एवढं वर्षभर करू शकत नाही. नॉर्मली आपण कसं आहे की धान्यदान जे आहे ते ट्रस्टच्या डोनेशन मध्ये गणलं जात नाही, कारण ते आपण धान्य देतो त्यांना कॅश. त्याच्यामुळे हे जे आहे सगळं मिळून आहे हे लक्षात घ्यायचंय. ट्रस्टचं डोनेशन ह्याच्यात पैकी एखादा वाटा आहे आणि त्याच्या रिसीट आलेला आम्ही तिथे लावलेला आहे. कृपया त्या सर्वांनी वाचाव्या पाहावं. आणि संस्था जे आहेत आता या संस्था प्रिलिमिनरी मला सांगितलं जे कचोलिया काका आहेत ते स्वतः जाऊन बघायचे, मदत करायचे आणि आपल्याला सांगायचे. तर हे पाहणं का गरजेचं आहे, कारण मागे असे इन्सिडेंट झालेले आहेत. पूर्वी मी लहान असताना म्हणजे मी जेव्हा गाडी शिकलो चालवायला तेव्हा माझे वडील मला आणि टिल्लू काका माहिती असतील माझं रवींद्र टिल्लू ते आणि माझे वडील असे आम्ही तिघे वेगवेगळ्या संस्थांना जायचो. आमची अँबॅसिडर आहे, ती गाडी घेऊन आम्ही संस्थांना जायचो, तिथे बघायचो आणि ते रेकमेंडेशन आम्ही ट्रस्टला करायचो की बाबा यांना मदत करावी देवी नाही. त्याच्यातली एक नाव घेणार नाही किंवा डिटेल्स घेणार नाही. असं झालं की ते पावसाचे दिवस होते आणि एकाकडे गेलो होतो आम्ही. त्यावेळेला तिथे
आम्हाला दाखवण्यात आलं हे बघा हे तुटलेलं आहे, वाहून गेलेलं आहे, आमचं सगळं कपाट सगळे गेले, वाहून गेले, तुटले, अमुक तमुक. तिथे काहीच नव्हतं, रिकाम्याच खोल्या होत्या, फक्त त्यांनी सांगितलं नदीमध्ये वाहून पुरात गेले. तर त्यांना ओके म्हणून सांगून आम्ही रेकमेंड केलं ट्रस्टला, दुसऱ्या एका तत्कालीन त्यांच्या ट्रस्टीने तिथून त्यांना मदत देखील केली. परंतु त्याच्यानंतर आम्हाला कळलं त्या संस्थेने जी कपाट वगैरे जी आहेत ती गावकऱ्यांच्या घरी लॉक करून ठेवलेली आहे. हे असे प्रकार होतात. त्याच्यासाठी आम्हाला कसं आहे, हा पैसा माझा नाहीये वैयक्तिक, हा तुमचा आहे, आणि तो जो पैसा तुम्ही गुरुचरणी ठेवलेला आहे ते कशासाठी आहे, त्यांच्या उपयोगासाठी यायला पाहिजे, जे खरंच गरजू आहेत त्यांना गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही झटतो, त्याच्यासाठी आम्हाला जाऊन बघण्याची गरज असते. आणि संस्था कसं असतं, भारतभर असतं, नुसतं महाराष्ट्र किंवा नुसतं गुजरात मध्य प्रदेश हा नाही. महाराष्ट्रातल्या संस्थांना आपण मदत करतोच, कारण आपल्याला तिथे ऍक्सेसिबल आहे. परंतु ज्या खरोखर जेन्युइन संस्था बाहेर देखील काम करतात, जे आम्ही आता स्वतः अनुभवले, त्यांना देखील काही वेळेला मदत करणं गरजेचं असतं. आणि ह्या एवढ्या वर्षामध्ये आनंदवन सोमनाथ, त्यांचा सोमनाथ प्रकल्प आणि कोणत्या दुसरा हेमल कसा, या तिन्ही प्रकल्पांना भेट देण्याचा योग आला. आणि त्यावेळेला आपल्यापैकी कोण आले असतील तर मला आठवत नाही, पण काही भक्त भाविकांना आम्ही आमच्यासोबत घेऊन गेलो होतो, त्यांना दाखवलं होतं आनंदवन वगैरे, किंवा ज्या संस्था आहेत मधुकाका, दिलासा यांची संस्था, स्नेहालय वगैरे दाखवलं होतं. तर जर कोणाला यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा, आम्हाला बाबा यायची इच्छा आहे, त्याप्रमाणे अरेंजमेंट करता येऊ शकेल. ती स्वखर्चाने असेल. परंतु म्हणजे कसं, आपण इथे शहरात राहून लोक कोणत्या परिस्थितीत परत जगतायत आणि आपला पैसा कुठे जातोय हे आपल्याला कळणं तितकंच महत्वाचं आहे. नुसतं 2-4 फुलं घातली, झांज वाजवली, आरती केली, विडे ठेवले, अनुष्ठान मांडलं, कुंभाचा पौर्णिमा म्हणजे कार्य नाही, याच्या पलीकडे कार्य. कारण दादांनी काय सांगितलं ट्रस्टमध्ये, की तुम्ही हॉस्पिटल उघडा दुसऱ्यांसाठी, शाळा उघडा, गार्डन्स उघडा, लोकोपयोगी कामं करा, हे दादांनी सांगितलेलं आहे. पण ते आपण नोकरी धंदे असलेली माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वैयक्तिक करणं शक्य नाही. पण जे तुम्हाला आता मगाशी कार्य करतोय जन्म सांगितलं, जे कार्य करतोय जन्म घेऊन आलेले आहेत आणि जे हे कार्य करतायत निस्वार्थपणे, त्यांना आपण मदत करणं आपलं कर्तव्य आहे. तो त्याचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळतो. त्याच्यासाठी हा खटाटोप असतो. जर कोणाला यायची इच्छा असेल याच्या पलीकडे जाऊन, जे नुसतं केंद्रावर येणं वगैरे हे आहेच, पण कधी असेल तर आपल्याला ती ट्रिप अरेंज करता येते. तुम्ही आता दर्ग्याला जाता, दर्गा दर्शन ट्रिप असते, दादांची सगळी स्थळ आहेत, साताराला, धावडशीला, सगळीकडे तुम्ही जाता. पण एखादी ट्रिप तुम्ही अशा संस्थांना केली आहे का, हा आपल्याला स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. एवढं घेऊन मी, आणि हे सोलर प्रोजेक्ट आणि आम्ही रिन्युएबल एनर्जी म्हणजे का, की हा याच्यातून जो खर्च वाचतो, त्यांचा खर्च जो वाचतो तो तेच पुढच्या दुसऱ्या कामासाठी ते लोक वापरू शकतात, संस्था ज्या आहेत त्या. ते सांगून मी संपवतोय. तुम्हाला काही सांगायचं आहे? सच्चिदानंद सद्गुरू श्री